माझं नाव निकिता मकान केदारकर. मी दुर्गराची आई आहे. माझा मुलगा कॅलिव्हरा स्कूल कॅलिव्हरा प्री स्कूल या शाळेत शिकत आहे. सर्वात पहिले मेन म्हणजे आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला याचं ॲडमिशन करायसाठी आलो होतं त्यावेळेस मॅडमांनी आम्हाला छान गायडन्स दिलं आणि त्यांनी आम्हाला हे देखील समजून सांगितलं की मुलाचा शारीरिक बौद्धिक सोबत त्याचा आध्यात्मिक विकास देखील होईल. त्यामुळे आम्हाला जरासं क्युरियोसिटी वाटायला लागली की नेमकं काय वगैरे होईल का, नक्की तो प्रार्थना वगैरे या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने बोलू शकतो का नाही. पण नाही, जसं एप्रिल महिन्यापासून ॲडमिशन घेतलं त्या काळापासून आतापर्यंत जे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये जे फंक्शन आणि जे सेलिब्रेशन झालं त्याचा आम्ही पार्ट राहिलो आणि त्यासोबतच मुलाच्या मला प्रगती दिसून आली खरंच. आणि सर देखील छान पद्धतीने गायडन्स करतात, समजून सांगतात आणि मॅम ज्यांच्या प्रिन्सिपल मिस आहेत त्या देखील आणि टीचर्स सगळे टीचर्स खूप फ्रेंडली आहे. आणि समजा काही ना काही दुर्घटना चुका झाल्या किंवा काही गोष्टी त्याला जमल्या नाही, सगळं टीचर खूप प्रेमाने नापुलकीने समजून सांगतात. तर मला असं वाटतं की आम्ही जे ॲडमिशन घेतलं आहे त्यांचं वर्थ आहे. म्हणजे आम्ही दुसऱ्यांना देखील हे सजेशन करू की ॲटलिस्ट तुम्ही एकदासुद्धा एक दोन वेळा लेक्चर तरी अटेंड कराव्या स्कूलमध्ये आणि तुमच्या मुलाचं ब्राईट फ्युचरसाठी तुम्ही या स्कूलला नक्की भेट द्या. आणि फीडबॅक द्यायचं म्हटलं तर फीडबॅक फक्त हाच राहील की शक्यतो जमलं तर जसे रेड हाऊस ग्रीन हाऊस असे जे हाऊस असतात त्यानुसारचं मुलांना नाही का ड्रेस कोड वगैरे ऑफर केली. आणि जसं वेनसडेला युनिफॉर्म नसतो त्याच्या जागी ॲक्टिव्हिटी त्या दिवशी पूर्ण ॲक्टिव्हिटी घेतली, खेळ वगैरे वेगवेगळे घेतले, स्पर्धा घेतल्या आठवड्यातून एकदा. तर हे मुलांचा अजून एक्साइटमेंट राहील की नाही आज वेनसडे आहे, म्हणजे मुलं त्या दिवसाची आतुरतेने वाट बघेल असं मला वाटतं. हे माझं एका आईचं सजेशन आहे. बाकी आम्हाला ही प्रगती छानच वाटते आहे आणि अशीच ही स्कूल आणि माझा मुलगा दोघं देखील प्रगती करावं हीच इच्छा.